नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवर। आज मी बनवणार आहे गरमागरम बटाटवडे। थंडीच्या दिवसांमध्ये गरम गरम बटाटवडे, पाववडे खाण्याची वेगळीच मजा असते आणि हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा असतो। आणि त्यासोबत टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या, मग तर मजाच वेगळी। चला तर वडे बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघू। येथे मी अर्धा किलो बटाटे उकडून बारीक चिरून घेतलेले आहे। 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या व आल्याचा तुकडा घेतला आहे। कढीपत्ता व कोथिंबीर फोडणीसाठी घेतली आहे। हिरवी मिरची, आलं, लसूण यांचे मिक्सरला जाडसर वाटण करून घेतले आहे। गॅसवर कढई ठेवूया। त्यात पळीभर तेल घालून घ्यायचे आहे। त्यात आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे छान तडतडून द्यायचे आहे। त्यातच हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, कढीपत्त्याची पाने। मिनिटभर हे सर्व पदार्थ छान परतवून घ्यायचे आहे। वडे बनवताना या पद्धतीने फोडणी करून चटणी बनवून घेतली की ते वडे अजून छान लागतात। परतवून झाले की त्यात आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत। त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर, थोडासा हिंग, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व पदार्थ मिनिटभर आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे। आता या फोडणीमध्ये 1 चमचा मीठ घालून तेही छान परतवून घ्यायचे आहे। परतल्यानंतर आता आपण उकडलेला बटाटा यात घालून घेऊया, तोही छान परतवून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। बघा, मिश्रण आपले एकजीव झाले आहे। आता यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, तीही छान हलवून घेऊया। वडे बनवण्यासाठी आपले सारण तयार झाले आहे। थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे आपल्याला गोल गोळे बनवून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना आकार देऊ शकता। वडे बनविण्यासाठी आता आपण डाळीचे पीठ भिजवून घेऊया। येथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतले आहे। त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, कोथिंबीर, हिंग, मीठ, थोडेसे तेल, आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे। तो हातावर चांगला चोळून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याचा स्वाद चांगला उतरतो। आता हे सर्व मिश्रण कोरडे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। आता यात थोडे थोडे पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। भजे काढण्यासाठी जसे पीठ पाहिजे तसे बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पीठ कसे झाले आहे। या पद्धतीने तुम्हीही पीठ बनवून घ्यायचे आहे। वडे बनवण्यासाठी पीठ तयार आहे। चला तर आपण वडे तळूया। येथे मी गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवले आहे। चटणीचा एक एक गोळा व्यवस्थित बेसन पिठात कोट करून तळायला टाकायचा आहे। वडे एकसारखे उलटपालट करून आपल्याला सर्व बाजूंनी तळून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेणार आहे। छान सोनेरी रंग आला की समजायचे आपले वडे छान तळून झाले आहे। मग ते चाळणीने व्यवस्थित निथळून काढून घ्यायचे आहे। या गरम गरम बटाटा वड्यांबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या बनवू शकता। येथे मी काही मिरच्या तळून घेणार आहे। त्यासाठी 10-12 मिरच्या मी उभे काप करून घेतलेल्या आहे। त्या आता आपण तेलात तळून घेऊया। मिरच्या अगदी कुरकुरीत तळायच्या नाहीत, फक्त मिनिटभर आपल्याला त्यात तळून घ्यायच्या आहेत।
या पद्धतीने तयार आहे आपल्या खाण्यासाठी मिरच्या। त्यावर थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। येथे मी वड्यांसोबत खाण्यासाठी पावही आणले आहे। लोखंडी तव्यावर चमचाभर तूप घालून घेतले आहे। त्यावर आता पाव छान उलटपालट करून दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे, त्यामुळे ते नरम होतील। तुपाऐवजी तुम्ही बटर वापरले तरी चालेल। चला तर तयार आहे आपले गरमागरम बटाटवडे, खमंग चमचमीत। हे बघून तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, तर तुम्ही देखील नक्की करून बघा। येथे मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे। बरोबर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तळलेल्या। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।